हरे कृष्ण. आज आपण बघणार आहोत फुल कार्ड. आपण प्रत्येक कार्डचं मेजर अरकाना कार्डमध्ये प्रत्येक कार्डचं आपण मिनिंग बघणार आहोत. तो फास्ट ट्रॅकमध्ये म्हणजे इन्स्टंटली जेव्हा हे कार्ड समोर येतं तेव्हा या कार्डचं काय अर्थ असतं आणि आपण त्याला इंटरप्रेट कसं करायचं. याच्यामध्ये मी सिम्बॉलॉजी एक्सप्लेन करत नाही, फक्त कार्ड आल्यानंतर आपण काय रिडिंग करतो ते आपण बघणार आहोत. फास्ट ट्रॅक मिनिंग्स आहे ते. जेव्हा पण टॅरो कार्डमध्ये फुल कार्ड येतं, तर फुल कार्ड एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात सांगतं. मग नवीन गोष्ट म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल किंवा तुमच्या करिअरमध्ये असेल, जॉबमध्ये, बिझनेसमध्ये किंवा एखादा ॲडव्हान्स कोर्स करणं किंवा कुठल्या तरी क्षेत्रामध्ये नवीन काहीतरी सुरुवात करण्याचं कार्ड आहे. कार्ड खूप सकारात्मक आणि खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ही जी व्यक्ती आहे खूप हुशार आहे, इंटेलिजंट आहे. या व्यक्तीकडे विस्डम आहे, नॉलेज आहे, कर्तृत्व आहे, आध्यात्मिक आहे ही व्यक्ती. ओके. आणि आता ह्या जगामध्ये ही व्यक्ती बाहेर पडली आहे, नवीन आहे, शून्य सुरुवात आहे. याचा अर्थ आयुष्य अजून पुढे म्हणजे आयुष्याचा पुढचा अनुभव या व्यक्तीला नाहीये. जर बाजूचं बॅकग्राऊंड बघाल तर पूर्ण माउंटन आहेत, म्हणजे ट्रॅव्हल करणारी, ट्रेकिंग करणारी असे व्यक्तिमत्व. ओके. सो ही जी व्यक्ती आहे ही एखाद्या नवीन कार्याला सुरुवात करणार आहे, एखाद्या नवीन कामाला सुरुवात करणार आहे. रिलेशनशिपमध्ये पण ही व्यक्ती प्रेमामध्ये पडणार नाही लवकर. ही मैत्री करेल, डेटवर जाईल, फिरेल, ट्रॅव्हल करेल, पण कमिटमेंट देणार नाही. कारण की या व्यक्तीला आत्ताच कमिटमेंटमध्ये नाही अडकायचंय. त्यामुळे फुल कार्ड जेव्हा पण टॅरो कार्डमध्ये येतो तेव्हा कुठल्याही गोष्टीची एक नवीन सुरुवात, नवीन स्टार्ट, नवीन बिगनिंग दाखवतं. फक्त एवढंच आहे की तुम्हाला इग्नोर नाही करायचंय. तुम्हाला कोणी सल्ला दिला, कोणी गायडन्स दिलं, तर त्याला इग्नोर नाही करायचं. तुमचे आई वडील किंवा तुमचे बेस्ट फ्रेंड, तुमचे वेल विशर्स, तुमचे बेस्ट मित्र कोणतरी तुम्हाला सल्ला देईल, गायडन्स देईल, अरे थांब, नको करू, काही नको करू, असं कर, त्या पद्धतीने कर, तर त्याला इग्नोर नाही करायचं. ती रिस्क तुम्ही घ्यायची नाही. सो ह्या कार्डचा मेन कोर हाच आहे की एक सुंदर नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात होणार आहे. ओके, सो वेलकम. आणि हा व्यक्ती इतका सकारात्मक आहे की आपल्या आयुष्याकडे एकदम नवीन चैतन्याने, नवीन एनर्जीने बघत आहे. सो हे कार्ड खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आहे. दुसरं कार्ड आपण बघतोय मजिशियन. तर मजिशियन फास्ट ट्रॅकमध्ये अर्थ बघूया आपण. असं व्यक्तिमत्व ज्याच्याकडे खूप इंटेलिजन्स आहे, खूप हुशार आहे. प्रत्येक कार्ड तुम्ही तुमच्या एनर्जीशी कनेक्ट करून बघा किंवा तुमच्या आजूबाजूला अशी व्यक्ती तुम्हाला दिसतात, त्यांच्याशी सुद्धा तुम्ही ह्या एनर्जीज कनेक्ट करून बघू शकता. सो हा व्यक्ती हुशार आहे, त्याच्याकडे जादू आहे. कसली जादू? तर सुंदर काम करण्याची. त्याच्या भावना कधी, कुठे, केव्हा वापरायच्या त्याला माहिती आहे. ओके. कम्युनिकेशन, बोलण्याची एक स्किल आहे त्याच्याकडे. कसं बोलावं, योग्य बोलावं, मोजकं बोलावं आणि विचार करून बोलावं याची सर्व जाणीव त्याला व्यवस्थित आहे. तो एका प्रकारचा हीलर आहे. ओके. हीलर अशी असतात माणसं की दुसऱ्यांचं सगळं ऐकून घेतात, सगळं समजून घेतात आणि नंतर त्यांना शब्दांनी काउन्सिल करून हील करतात. जशी हातात त्याच्या मॅजिक बॉन्ड आहे. तर डिव्हाइन एनर्जी वरून इन्व्होक करून समोरच्याला हील करण्याची एनर्जी. सो ही व्यक्ती एक टॅरो कार्ड रीडर असेल, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जरी कामाला असेल तरी एखाद्या चांगल्या पोझिशनवरती नक्कीच असेल. नंबर वनचं कार्ड आहे, त्यामुळे करिअरची ही एक नवीन सुरुवात असेल. या व्यक्तीकडे ऊर्जा, एनर्जी भरपूर आहे. समोरच्या टेबलवर चारही एलिमेंट्स मांडलेले आहेत. त्यामुळे कुठलं एलिमेंट कधी, केव्हा, कुठे वापरावं त्याला चांगलं माहिती आहे. पेंटिकल्स आहे म्हणजे पैसा कधी, केव्हा, कुठे वापरावा त्याला खूप चांगलं माहिती आहे. समोर ग्रीनरी आहे आणि फुलं आली आहेत. म्हणजे छोटंसं बीज लावलं आणि ते बीज जसं उगवतं, त्याला फळ येतं, त्याला फूल येतं. म्हणजे छोट्यापासून मोठी ग्रोथ होईपर्यंत या माणसाकडे तेवढी ताकद आणि हिंमत आहे. आणि कमरेला पट्टा जो स्नेकचा आहे याचा अर्थ इगोला पूर्णपणे बांधलेला आहे. इगो अजिबात नाहीये. इन्फिनिटी सिम्बॉल त्याचं आणि परमात्म्याचं असणारं कनेक्शन दाखवतं की भरपूर परमात्म्याशी कनेक्शन आहे आणि डिवाइन ब्लेसिंग्स खूप त्याला येत आहेत. बुद्धी खूप सुंदर आहे, तीक्ष्ण आहे, चाणाक्ष आहे, हुशार आहे. आणि वरती फ्लावर्स आहेत याचा अर्थ काय की आयुष्यामध्ये सेलिब्रेट करणं फार आवडतं. येलो कलर बॅकग्राऊंड आहे त्यामुळे पॉझिटिव्हिटी खूप आहे. सो कुठल्याही कार्यामध्ये हे जेव्हा कार्ड येतं तेव्हा हे सांगतं की तुम्ही करू शकता, तुम्हाला पॉसिबल आहे, तुमच्यात ती क्षमता आहे, तुम्ही केलंच पाहिजे. हा महत्वाचा गायडन्स आहे. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू. तुमच्याने तुम्हाला देवाने भरभरून ती शक्ती, ती एनर्जी दिली आहे. तुम्ही त्या शक्तीचा वापर केला पाहिजे. मग करिअरमध्ये असाल, बिझनेसमध्ये आहात, व्यवसायामध्ये आहात किंवा तुम्ही मोटिवेशनल स्पीकर आहात
तुम्ही लोकांना इन्फ्लुएन्स करणारे आहात, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणारे असाल, यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ॲक्टिंगमध्ये आहात, कोणत्याही कलाक्षेत्रात असाल, तुमच्याकडे देवाने भरभरून तो आशीर्वाद दिलेला आहे आणि तुम्ही त्या आशीर्वादाला घेऊन पुढे केलं पाहिजे. नंतरचं कार्ड खूप इंटरेस्टिंग आहे, हाय प्रिस्टेस. हाय प्रिस्टेस ही एक अशी व्यक्ती आहे जी हायली आध्यात्मिक आहे, स्पिरिच्युअल आहे, जिचं परमात्म्याशी एक वेगळं कनेक्शन आहे, जिला आपल्या भावनांना खूप सुंदर पद्धतीने कंट्रोल करायला येतं. म्हणजे कधी कुठे कुठला इमोशन वापरावा या हाय प्रिस्टेसला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ही हाय प्रिस्टेस समोरच्या व्यक्तीचं काळं काय, पांढरं काय ओळखते, निगेटिव्ह काय, पॉझिटिव्ह काय ओळखते, प्रॉस काय, कॉन्स काय ओळखते. कोणताही गुड किंवा बॅड तिच्या समोर आलं तर तिला कळतं की ओके हे बॅड आहे, हे गुड आहे. तेवढी चाणाक्ष ती आहे. का? कारण की खूप तास साधना, खूप तपश्चर्या करून तिने ती पोझिशन हासिल केलेली आहे. चंद्र तिच्या पायाजवळ आहे म्हणजे तिला इमोशनली कोणी फूल नाही बनवू शकत. टोरा लिहिलाय याचा अर्थ एक चांगली टॅरो कार्ड रीडर असेल, एस्ट्रॉलॉजर असेल, न्यूमरॉलॉजिस्ट असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या हिलिंग मोडॅलिटीज शिकवणारी ही व्यक्ती असेल किंवा ही हीलर असेल. पूजा, अर्चा, होम, हवन करणारे व्यक्तिमत्व एस्ट्रॉलॉजर असू शकते. ओके. शांत स्वभावाची, निर्मळ, कोमल आणि हायली हायली डिवाइनशी कनेक्शन. हे कार्ड जेव्हा आपण रीडिंगमध्ये येतं तेव्हा महत्वाची गोष्ट हेच सांगतं की तुम्ही मेडिटेशन करा आणि तुमचा आतला आवाज ऐका, तुमचा इनर व्हॉइस. ओके. तुम्ही जितकं शांत राहाल, तुम्ही जितकं मेडिटेशन कराल, जेवढा मेडिटेशनची एक्स्ट्रीम लेवलची पॉवर कपॅसिटी असेल, तेवढी डिवाइन एनर्जी तुमच्याशी कनेक्ट होईल. जेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा आपण परमात्म्याशी बोलतो. पण जेव्हा आपण मेडिटेशन करतो, तेव्हा परमात्मा स्वयं आपल्याशी थ्रू मेडिटेशन बोलतात आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्याला हे जमणार नाही. हे तेव्हा जमतं जेव्हा तुम्ही थांबाल, तुम्ही संत व्हाल आणि तुम्ही शांत व्हाल. तर ह्या कार्डचा मेन गायडन्स हाच आहे, की शांत राहा, कंपोज राहा. सगळ्या गोष्टी सगळ्यांना डिस्कस करू नका, शेअर करू नका. जितकं सिक्रेटिव्ह राहाल तितकं तुम्हाला जास्त चांगलं आहे. आणि मेडिटेशन करा. तुमच्या इमोशन्सवरती तुमचा सुंदर बॅलन्स आणि कंट्रोल असेल, तर तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सुंदर पद्धतीने डील करू शकता. ह्या कार्डचा दुसरा पण अर्थ असा आहे, की काहीतरी अगेन प्रश्नांवरती डिपेंड आहे. पण काहीतरी गोष्ट सिक्रेटिव्ह आहे, काहीतरी गोष्ट काळी आहे. जी काळी आहे तुम्हाला माहीत नाही. ती जाणण्याचा प्रयत्न करा. काही डीप सिक्रेट्स असू शकतात, ते तुम्ही जाणण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल एखाद्या बिल्डरने सांगितले इकडे फ्लॅट बुक करा आणि तुम्ही फ्लॅट बुक करायला गेलात. तुम्ही सगळी इन्क्वायरी, चौकशी केलीत आणि तुम्ही आलात. तुम्ही कार्डला विचारलत, की मी तिकडे फ्लॅट बुक करू का? आणि हे कार्ड आलं, हाय प्रेस्टिज. त्याचं क्लिअर इंडिकेशन. तुम्हाला फक्त 50% माहिती दिली गेली आहे. 50% माहिती अजून तुमच्यापर्यंत आली नाही. जे ब्लॅक आहे, तुम्ही ते जाणण्याचा प्रयत्न करा. ह्या कार्डचा मेन कोर हाच आहे. ओके. सो मेडिटेशन करा, सायलेन्स राहा, शांत राहा, सिक्रेटिव्ह राहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर नक्कीच मिळतील. नंतरचं कार्ड आहे इम्प्रेस. इम्प्रेस ही एक महालक्ष्मी सारखी आहे. हे असं व्यक्तिमत्व जसं आपण आजच्या जगात बघाल तर नीता अंबानी, कंगना रनौत, दीपिका पदुकोण च्या एकदम हाय प्रोफाईल फिमेल्स आहेत. अगेन जेंडर डझंट मॅटर. ही व्यक्ती फिमेल पण असेल किंवा मेल पण असेल. ह्या व्यक्तीकडे भरभरून ऐश्वर्य आहे, सुख आहे, समृद्धी आहे. या व्यक्तीचा शुक्र म्हणजे व्हीनस खूप चांगला आहे. या व्यक्तीकडे प्रेम प्रचंड आहे, हार्ट चक्र ऍक्टिव्ह आहे, बॅलन्स आहे. ही व्यक्ती निसर्गामध्ये बसली आहे. ही व्यक्ती निसर्गावर प्रेम करणारी आहे. ही व्यक्ती मदर अर्थ आहे, आपली पृथ्वी माता आहे, आपली भूमाता आहे, आपली माता लक्ष्मी पण आहे. जिच्याकडे ऐश्वर्य आहे भरभरून द्यायला, सुख समृद्धी आहे भरभरून द्यायला. तिच्या आयुष्यामध्ये अबंडन्स आहे आणि तिथे पाण्याचा प्रवाह तुम्हाला दिसत आहे. म्हणजे जे पण आयुष्यात मिळत आहे, ते भरभरून मिळत आहे. कशालाही कसलाही तुटवडा नाही. हे कार्ड बऱ्याचदा फर्टिलिटीला दाखवतं म्हणजे कन्सीव्ह किंवा प्रेग्नन्सी होणं. पॉवर आहे, अथॉरिटी आहे. अशा व्यक्ती तुम्हाला एखाद्या मोठ्या उच्च पदावरती काम करतानाच दिसतील. आणि ह्या क्षेत्रावरती काम करणारी लोकं ऐश्वर्य घेऊनच असतात. ह्यांची इंटेलिजंट बुद्धी खूप असते. यांच्या आयुष्यामध्ये ग्रोथ, सक्सेस, विस्डम, नॉलेज सर्व असतं. सगळ्यांची कृपादृष्टी ह्या लोकांवरती असते. तुमच्या घरामधली ही तुमची आई असेल, तुमचे वडील असतील,
तुमची बहीण असेल, तुमचा भाऊ असेल किंवा तुमचा बॉस असेल. जर तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता तर कदाचित तुमचं ऑफिस अशा पद्धतीचं असेल जिकडे खूप ग्रोथ आहे, सक्सेस आहे, सॅलरी हाईक आहे. बिझनेसमध्ये पण हे कार्ड एक्सलंट आहे की तुमची बिझनेस ग्रोथ एक्सलंट आहे. रिलेशनशिपमध्ये पण तुमचं रिकन्सिलिएशन, रियुनियन होईल किंवा मॅरेज लाईफ खूप सुंदर चालणार आहे. हेल्थ पण तुमची खूप सुंदर असेल. ओव्हरऑल हे कार्डच खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आहे. जेव्हा पण हे कार्ड रीडिंगमध्ये येतं तर हे कार्ड तेच सांगतं की तुम्हाला देवाने भरभरून प्रेम, ऐश्वर्य, सुख, समृद्धी दिले आहे, तर तुम्ही शेअर पण केलं पाहिजे. तुम्ही ज्या फॅमिलीमध्ये जाल त्या फॅमिलीमध्ये प्रॉस्पॅरिटी, सुख, समृद्धी येणारच. अशा व्यक्तीशी मी लग्न करू का? तर हो, अशी व्यक्तीशी तुम्ही निश्चित लग्न करा, कारण की ही व्यक्तीच स्वयं अबंडन्स आहे, एक महालक्ष्मीचं रूप आहे. सो हे कार्ड कोणत्याही क्षेत्रामध्ये येऊ देत, कुठल्याही करिअरच्या क्षेत्रामध्ये येऊ देत, हे कार्ड खूप सकारात्मक आणि पॉझिटिव्ह आहे. पुढचं कार्ड आपण बघूया, द एम्परर. एम्परर कार्ड खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह कार्ड आहे. हा कार्ड ऍक्च्युली इथे जो बसलेला व्यक्तिमत्व आहे तो 50-60 वर्षाच्या वरचा असू शकतो आणि तो सिमेंटच्या थ्रोनवर बसलेला आहे. आणि त्याचं लक्ष बघा, कटाक्ष बघा, पिकलेली दाढी त्याचा अनुभव दाखवते आहे. हातामध्ये बॉन्ड आहे, म्हणजे पॉवर, अथॉरिटी आहे. ओके. पायामध्ये तुम्ही चिलखत बघा, पूर्ण शरीरामध्ये चिलखत आहे, म्हणजे ही व्यक्ती प्रोटेक्टेड आहे, आर्मरी प्रोटेक्शन आहे. बाजूला माउंटन्स आहेत, म्हणजे स्टेबिलिटी आहे, सिक्युरिटी आहे. आयुष्यामध्ये हर्डल्स आले, चॅलेंजेस आले, पण ह्या माणसाने गिव्हअप नाही केलं. खूप मेहनत करून ही एक मोठी महाराजाची पोझिशन मिळवलेली आहे. मेष राशीचे सिम्बॉल्स आजूबाजूला आहेत, म्हणजे लीडरशिप क्वालिटी एक्सलंट आहे, अनुभव आहे. थोडी इमोशनल व्यक्ती आहे, कारण की शोल्डरवरती जी शॉल आहे त्याच्यावरती हृदयाचं चित्र उलट आहे आणि खाली स्काय ब्लू कलर दिसते, ती नदी आहे, ते त्याचं थोडंसं इमोशन एनर्जी दाखवतं. अशी व्यक्ती रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करणारी असतात. अशी व्यक्ती हार्डकोर मेहनती असतात, कारण की मेहनत करून ही पोझिशन मिळालेली असते. त्यामुळे ही व्यक्ती मेहनतवरती जास्त बिलीव्ह करणारी आहे. ह्यांना टाइमपास, लेझी या एनर्जी माहीत नाही. ह्यांना रूल्स रेग्युलेशन सोबत आयुष्यात शिस्त असते, डिसिप्लिन असते आणि डिसिप्लिननेच कामामध्ये पुढे जाणारं हे व्यक्तिमत्व आहे. ओके. हा जर महाराजा आहे तर हा एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये मोठ्या पदावर काम करणारा असू शकतो. व्हाईस प्रेसिडेंट किंवा सीईओ, मॅनेजिंग डायरेक्टर किंवा देशाचा नेता किंवा महाराष्ट्राचा मिनिस्टर असू शकतो. कुठलाही मोठं पद, जे मोठं जबाबदारीचं पद आहे, हा व्यक्ती खूप कमिटेड असेल. जर त्यांनी एखादा तुम्हाला कमिटमेंट दिली तर ती कमिटमेंट ही व्यक्ती पूर्ण करेल. जबाबदारी घेणारी आहे, जबाबदारी टाळणारी हे व्यक्तिमत्व नाही आहे. हा व्यक्ती कोणाशी पण लग्न करेल तर जबाबदारीने संसार करेल. टाइमपास नाही करणार, एक्सटर्नल अफेअर नसतील. फक्त हा व्यक्ती हार्डकोर कामामध्ये असेल, हार्डकोर वर्कमध्ये असेल, वर्कोहोलिक असेल. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, कडक, शिस्तीचं बोलणं, अशी एनर्जी यांच्यामध्ये असू शकते. ही व्यक्ती घराचा वडिलांचा सारखा उद्दा रिप्रेझेंट करतं. अशी व्यक्ती घरामध्ये असते जी घराची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेताना दिसते. ओव्हरऑल हे कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे. जेव्हा पण हे कार्ड रीडिंगमध्ये येतं तर तुम्हाला गायडन्स असं आहे की शिस्त फॉलो, आयुष्यामध्ये शिस्त ठेवा, डिसिप्लिन ठेवा, हार्डवर्क ठेवा, मेहनत ठेवा. ओके. जस्ट बी रेडी. तुम्ही जेवढी मेहनत कराल, जेवढी हार्डवर्क कराल, कुठलाही हर्डल तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला स्टॉप करू शकणार नाही. तुम्ही पुढे जाणार आणि सक्सेसफुल सगळी कामं करणार. हे कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे. डोक्यावरती मुकुट तेव्हाच मिळतं जेव्हा माणूस वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीमध्ये काम करून मास्टर होतो. तेव्हा एखादं मोठं पद तुम्हाला मिळतं. हे कार्ड तेच सांगतं. सो हे कार्ड जेव्हा आपण रीडिंगमध्ये येईल तर पॉझिटिव्ह कार्ड आहे. कोणताही करिअर, बिझनेस, व्यवसाय क्षेत्रामध्ये मेहनतीशिवाय पर्याय नाही. शिस्त ही कामामध्ये हवीच. रिलेशनशिपमध्ये ऑफकोर्स कमिटमेंट आहे, पण अशी माणसं थोडीशी डॉमिनेटिंग नेचरची असू शकतात. पॉलिटिक्समध्ये सुद्धा असं व्यक्तिमत्व तुम्हाला दिसू शकतं, जे थोडंसं दुसऱ्यांना डॉमिनेट करणारं, माझं शासन, माझंच ऐकायचं, माझे रूल्स, माझे रेग्युलेशन्स, अशा पद्धतीची एनर्जी या व्यक्तीची असू शकते. शार्प माइंड, इंटेलिजंट बुद्धी या लोकांकडे भरभरून असते. पायाची पोझिशन बघता क्लिअरली कळतं की कोणत्याही गोष्टीला केव्हाही ऍक्शन घेणारे व्यक्तिमत्व आहे. फायर एनर्जीने भरलेलं कार्ड आहे, म्हणजे ऊर्जा खूप आहे या व्यक्तीमध्ये. त्यामुळे ह्या व्यक्तीला थोडासा अँगर इश्यूज असू शकतो, ब्लड प्रेशर प्रॉब्लेम असू शकतो, कारण की एनर्जी भरपूर आहे, अग्रेशन जास्त आहे. एनर्जी योग्य वेळेला योग्य डायरेक्शनमध्ये चॅनलाइज झाली तर माणूस आयुष्यामध्ये बॅलन्सिंग राहतो. ओव्हरऑल कार्ड हे खूप पॉझिटिव्ह,
सकारात्मक कार्ड आहे. थँक्यू सो मच.